हे गाईस, कसे आहात सर्व? मी यश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आपला ब्लॉग तुमचा प्रेम हा नेहमीच असंच असू द्या. आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आज आपण बदलापूरमध्ये एका छोट्याशा गावात आलो आहे. गावाचं नाव कान्होर गाव आहे. तिकडे एक फार्म हाऊसमध्ये आपल्याला डेकोरेशनचं काम होतं. डेकोरेशन झालेलं आहे, लाईट गेली आहे म्हणून आपण जरा बाहेर असंच राऊंड मारायला आलो आहे. तुम्ही बघू शकता पाऊस पण पडतो आहे, तर खूप सुंदर असं वातावरण झालं आहे फार्म हाऊसचा. हा एवढा मोठा फार्म हाऊस आहे. तिकडे आपली गाडी उभी आहे आणि इकडे सगळे बाहेर आलेत. आता लाईट नाही आहे म्हणून काय करणार, तर राऊंड मारायला. तिकडे ह्या लोकांनी खूप चांगला असा पॉन्ड बनवला आहे, फिश पॉन्ड. तुम्ही बघू शकता इकडे मासे आहेत, तुम्हाला दिसत असतील इकडे आतमध्ये. तर पॉन्डमध्ये खूप छोट्या छोट्या माश्या होत्या. आता पुढे एक मोठा असा पिंजरा बनवला आहे, ज्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की अमेरिकन मॅकाओ काहीतरी एक पोपट ठेवलेला आहे रेड कलरचा. आपण जाऊया तिकडे बघायला. आणि तुम्ही बघू शकता तो जो समोर जो तुम्हाला व्हाईट कलरचा हा दिसतोय, हा मोठासा पिंजरा बनवला आहे त्यांनी. हा एक वॉच टॉवर पण आहे. आणि तिकडे खाली एक व्हाईट कलरचं शेड बनवलं आहे. तिकडे त्या लोकांनी सगळे व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्सचे झाडं लावली आहेत, जे खूप ऑर्गॅनिक आहेत. तेच ते लोक जेवण आणि याच्यासाठी यूज करतात फार्म हाऊस असल्यामुळे. हे बघा, तुम्ही बघू शकता हा एक खूप मोठा असा पिंजरा बनवला आहे. त्याच्या आतमध्ये हा बघा रॅबिट आहेत समोरच. तुम्हाला दिसतंय का? एक रॅबिट आहे. थांबा थांबा, पृथ्वीला काहीतरी दिसलंय. छोटीशी अशी चिंबोरी दिसली पृथ्वीला. आणि हा बघा इकडे तो बघा, ससा गेला. तिकडे कुठला तरी बर्ड पण आहे, बदक. अरे जो त्या साईडला बदक आहे. अरे ते बघ, हा ते बघा तिकडे समोर ससा. व्ह्यू खूप कमी आहे कारण की खूप छोटे छोटे असे बॉक्सेस बनवलेत, तर तो कॅमेरा फोकस करत नाही आहे. मी थोडंसं जवळ जाऊन बघतो, तुम्हाला दिसतंय का? इकडून तुम्हाला दिसत असेल समोर ससा आणि एक कुठला तरी पक्षी पण आहे, मला त्याचं काही नाव माहिती नाही. पोपट त्याचं कुठे आहे? तर आता आपण निघालेलो घरी जाण्यासाठी, कारण की घरी जाऊन चेंज करून आपल्याला थोडं फिरायला जायचं आहे. तर आपण चाललोच होतो रस्त्यावरती, तर आपल्याला मध्ये उल्हास नदी लागली आहे. तुम्ही बघू शकता 3 दिवसापासून लगातार पाऊस पडल्यामुळे उल्हास नदी खूप जास्त भरली आहे. जास्त असं नाही म्हणू शकत, पण उल्हास नदी नेहमीप्रमाणे तरी भरत चालली आहे. हीच उल्हास नदी आहे जी अजून 2 दिवस जर पाऊस तसाच पडला तर ती पूर्ण तिथपर्यंत भरत जाईल. आणि सेफ्टीसाठी फायर ब्रिगेडची गाडीसुद्धा आलेली आहे. पाणी बघू शकता, खूप जास्त पाणी झालं आहे. इथे खाली उतरायला आता अलाउड नाही, सगळं बंद करून टाकलं आहे. आणि तिकडे तुम्ही बघू शकता 2 वेगवेगळे कलरचे पाणी आहेत, एक ग्रीन आहे आणि एक ब्राऊन आहे, कारण की इकडे नाला जॉईंट होतो. मला जर परत 2 दिवसांनी पाऊस पडत असेल आणि यायला भेटलं तर तुम्हाला मी नक्की दाखवेल. आता तुम्ही बघून घ्या, हा गार्डन दिसतोय. हाच गार्डन 2 दिवस जर परत तसंच पाऊस पडला तर पूर्ण पाण्यात जातो. खूप जास्त गर्दी झाली आहे, लोक खूप जास्त थांबलेत बघण्यासाठी पण. आणि आता थोड्याच वेळात जर असंच पाऊस पडत राहिला तर पोलिसांची गाडी आणि फायर ब्रिगेडची गाडी पण येतील सगळ्यांना हे करण्यासाठी. तर काही जसं की तुम्ही बघू शकता, आता आपण निघालो आहे फिरण्यासाठी. आपण घरी आलो, कपडे चेंज केले आणि आता निघालो आहे आपण फिरायला. 3 ते 4 गाड्या आहेत, सगळे पुढे निघाले ते. आपण एका स्पॉटला थांबून तुम्हाला सगळ्यांची भेटवतो. आता आपण चाललो एका लोकेशनवरती. ते लोकेशन आहे भारवी डॅम. बघू आता तिकडे जाऊन जर पोलीस चेकिंग वगैरे नसेल तर नक्कीच भारवी डॅमला जाऊया आपण. आणि असे तुम्ही ब्लॉगमध्ये सोबत राहा. ही पण आपलीच गाडी आहे, ही पण आपलीच गाडी आहे. चला आता ह्या गाडीला ओव्हरटेक करून आपण पुढे जाऊया. बाय बाय. चला 2 गाड्या झालेत. आता अजून तुम्हाला दाखवतो, कारण की आपले टोटल काहीतरी 4 का 5 गाड्या आहेत. बाकीचे पुढे गेले आहेत, आपण थोडा हळू चाललो आहे. तुम्ही बघू शकता खूपच भारी असं हे झाले, रस्ते आलेत.
एक 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊया. सगळ्याच गाड्या थांबले तिकडे, आपण पण थांबू. हा आहे बारवी डॅमची एंट्री. इकडून एक्झॅक्ट बारवी डॅम चालू होतो. बारवी डॅम हा बदलापूरपासून ठाण्यापर्यंत पाणी पुरवण्यासाठी खूप मोठा सोर्स आहे. समोर बघू शकता तुम्ही MIDC बारवी डॅम लिहिलेला आहे. खूप म्हणजे खूप जास्तच मोठा डॅम आहे हा, कारण की हा डॅम बदलापूरपासून ठाण्यापर्यंत पाणी पोचवतो. बघू शकता कसं टर्निंगचा रस्ता आहे. इकडे आपल्याला जरा हळू चालवावी लागेल. थोडंसं पुढे जाऊया आपण यांच्या. सगळे फुल शूट वगैरे मध्ये बिझी झालेत. तुम्हाला एक पॉईंटवरती जाऊन दाखवतो बारवी डॅम एक्झॅक्ट कसा दिसतो तो. तुम्ही बघताय माझ्या राईट साईडला जो तुम्हाला फॉल दिसतोय हा आहे एक्झॅक्ट बारवी डॅम. आहे बारवी डॅम, पण अजूनपर्यंत तो पूर्ण भरला नाही आहे आणि मग त्यामुळे अजून डोर ओपन नाही झालेले आहेत त्याचे. बघू शकता तुम्ही ते बारवी डॅमचे रस्ते आहेत. सॉरी रस्ते नाही, गेट आहेत. ते अजून ओपन केलेले नाही आहेत कारण की बारवी डॅम अजून ओव्हरफ्लो झाला नाही आहे. बारवी डॅम ओव्हरफ्लो झाला ज्या दिवशी त्या दिवशी ऑलमोस्ट अख्खा बदलापूर बंद असतो, कारण की पाणीचा खूप जास्त फ्लो येतो इकडून म्हणून. आणि आमचं वॅकेशन चालू होतं. आणि या साईडला तुम्ही बघू शकता एक स्पॉट दिला आहे. पॉन्ड टाईप झालेत. इकडे सगळे टुरिस्ट फिरायला वगैरे येतात पाण्यामध्ये जाण्यासाठी. आपण पण येऊया या साईडला, थोडंसं पुढे जाऊन येऊया. अजून आपण थोडंसं वरती चाललो आहे बारवी डॅमच्याच. बघू शकता तुम्ही संडे आहे म्हणून खूप जास्त गर्दी आहे इथे. चला चला. आणि इथून चालू होतो बारवी डॅमच्या जवळच असलेलं एक जंगल. इथेही तुम्ही बघू शकता थोडाफार तो इकडनं पण भेटतोय. आणि आता इथून चालू झाला आहे जंगलचा प्रवास. जंगल आहे पण इकडे काय आपल्याला फारसे ॲनिमल्स वगैरे का प्राणी दिसत नाही. हां, बर्ड्स तुम्ही जर फोटो शूट करायला खूप तुम्हाला आवड वगैरे असेल तर तुम्ही येऊ शकता इकडे. कारण आता पावसाळ्यात भेटतील पण हे बघायला आपल्याला डाऊट आहे. पण बर्ड्स इकडचे जे खूप खूप म्हणजे खूप व्हेरायटीज आहेत इकडे बर्ड्सचे. मला खूप स्पेसीस बघायला भेटतील इकडे बर्ड्सचे. हे स्क्विरल. खारुताई. सध्यापर्यंत आपल्याला खारुताई दिसली आहे. अजून कोण कोण भेट देतं बघू आपण प्रवासात आपल्या. खारुताई म्हणजे स्क्विरल. नाहीतर परत तुम्ही कमेंट कराल खारुताई म्हणजे काय. खारुताई हे मराठीमध्ये बोलतात स्क्विरलला. चला अजून आपण पुढे जाऊया आणि एका स्पॉटला थांबून मग तुम्हाला मी भेटतो. आता आपण आपल्या लोकेशनवर पोहोचलो आहे आणि थोडंसं इकडून खाली जातोय ट्रेकिंगसाठी. तिकडे आहेत, एक इकडे आहे. खूप डेंजर स्टीप आहे हा रस्ता. जर चुकून एक पाय सरकला तर डायरेक्ट खाली ऑटोमॅटिक जाऊ मग लिफ्ट मध्ये आम्ही. तुम्ही बघू शकता खूप जास्त स्टीफ आहे पण मजा पण खूप जास्त येते.
हा फक्त सरकलो तर प्रॉब्लेम होईल. तोपर्यंत कोणी एक पडत नाही तोपर्यंत मजा येते चढायला. एकदा एक घसरला खाली की अजून जास्त मजा येईल. चला थोडस मी पुढे जातो. भैया विजय हाय. हळू जा यश. हो हो. इट्स व्हेरी डेंजरस. मस्त एकदम. रिक्स वाला काम. चला थोडस पुढे जाऊया आपण. पाडू येईल. चला इकडे एक झाड भेटलंय आणि त्याचे जे स्टेम्स आहेत ते प्रॉपर एका पाळण्यासारखे आहेत. सो एक्सपेरिमेंट चाललेला आहे यशचा. पाळणा होतोय का बघूया आपण. झुला झुला. सो फायनली झालेलं आहे. प्लॅन सक्सेस. झोकासारखं बसलाय. आम्ही आता सध्या मोगली बनलोय. बघू शकता तुम्ही व्ह्यू. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. आणि ती लोक तिकडे आहेत. ए हाय कर. चला आपण पण तिकडे जाऊया. थांबा रे आम्ही आलो. खूप भारी असं वातावरण आहे. ओय! चला लेट्स गो. आपण तिकडे जाऊया. तर आपण आता डॅमच्या बॅक साईडला आलोय. हा डॅमचा बॅक साईड तुम्ही बघू शकता. बॅक डोर्स येथे. आणि आपण प्रॉपर डॅमच्या बॅक साईडला आहे. बॅक साईडला पण एवढं पाणी आहे. सगळीकडे बसलेत आता. थोडा रेस्ट घेतलाय. हा एक दुसरा ब्लॉगर. आजच ब्लॉगिंग चालू केली आहे त्यांनी पण. आणि आमची 2 गाडी. हे मागून आलेत. कुठे राहिलेले काय माहिती. काय करत होते ते. आणि ती दीदी. तर आता आपण निघालो आहे आपल्या दुसऱ्या लोकेशनला. ग्रुपमध्ये आपल्यासोबत एक पृथ्वी मोरे म्हणून आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की जवळच एखादा धबधबा आहे. बघू तर आता आपण किती वेळ लागतो आहे ते. इकडनं एक 15 मिनटाच्या अंतरावरती आहे बारवी डॅमकडनं असं सांगण्यात आलं आहे. तर भेटतो बघू आता. पहिली तर खूप मोठी भूक लागली आहे. तर पहिला आपण तिथे कुठेतरी नाश्ता करूया. थांबूया आणि मग तसंच पुढे निघूया. तर आता आपण नाश्त्यासाठी थांबलोय. तुम्ही बघू शकता जय मागून आलोय. त्यांनी जागा पकडून ठेवली आहे. आणि आता आपण जाऊया. हे सगळे इकडे बसलेत. काय रे तू झोपेत का वाटतो एवढा. हा अरे पण काय नाही इकडे वॉटर. हे बोला थंडी वाजते. थंडी. ह्याला झोप आली आहे. ह्याला झोप आली आहे. 2 जण कमी आहेत. ते जरा वॉशरूमला गेलेत. आता नाश्त्याची ऑर्डर दिली. आता इकडे आल्यानंतर वडापाव मिसळ हे सगळं तर चवीला खूप चांगलंच आहे. पण जय मल्हार ढाब्याची स्पेशालिटी म्हणजे थालीपीठ. तुम्ही इकडे जर विजिट करत असाल तर थालीपीठ हे नक्की ट्राय करा. खूप चांगलं आहे चवीला आणि खूप सुंदर असं टेस्ट आहे त्याचा. तुम्ही आलात की नक्की एकदा थालीपीठ ट्राय करा. तर चला आता आपण निघालो आहे आपल्या दुसऱ्या लोकेशनसाठी. बारवी डॅमवरून आपण निघालो. तिकडे फारसं काय पाणी भरलेलं नव्हतं म्हणून एवढं काय आपण थांबलो नाही. नाश्ता केला आणि आता आपण एका वॉटरफॉलला चाललो आहे. कुठला वॉटरफॉल आहे एक्झॅक्ट मला पण माहिती नाही. तिकडे सगळे नेते तिकडे चाललो आहे. तर चला असंच आपण पुढे जाऊ.
आपण आता आपल्या दुसऱ्या लोकेशनवर पोहोचलो आहे. कधी आलो ए खेच खेच तिला खेच. ही गाडी पास कर. टोल भरला का? जाऊ दे तू साईडला तू पण जाशील सोबत. हे त्याला जाऊ दे साईडला पृथ्वी. खाबत खाबत. बाय बाय. बघा इकडे रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे इकडून तिकडे जाण्यासाठी सगळ्यांचा. आता आपण ट्रेकिंग चालू केली आहे. थोडं पुढे जातोय अजून. आम्हाला जो मेन धबधबा आहे तो भेटलेला नाही अजून. त्या शोधात चाललोय आपण आता. ते तुम्ही बघू शकता तिथे ट्रॅकिंग चालू केली त्यांनी. काहीतरी झालं हरवलं आम्ही. हे काय आलं? अरे तो लोक क्या बोले? हा का तू पण कर ना आवाज जोरात. चला आता आम्ही हरवलोय फायनली. आणि आता रस्ता कुठे भेटतोय काय होतंय काहीच माहिती नाही. क्या हुआ प्रतीक? तू पण कर ना मग. आम्ही अजून पुढे पुढे चाललोय. एक मेन स्पॉटवर जाण्याच्या शोधात आहेत. निघालेत सगळे. काय माहिती भेटतंय का नाही. फक्त ट्रेकिंग चालू आहे. अर्धे इकडे आहेत अर्धे इकडून येत आहेत. थंडी लागणार की नाही? त्याला थंडी नाही वाजत आहे. मला लय थंडी वाजते. ए आहे का काय? नाही ना मग कशाला. आपण रस्ता काय आपल्याला धबधबा शोधायला निघालो. धबधबा काही भेटला नाही. हा बघा तुम्ही व्ह्यू बघू शकतो. आम्ही किती ट्रॅकिंग करून वर आलोय. शेवट एक इकडच्या रहिवासी भेटलेत गावातले. सो ते आम्हाला मार्गदर्शन करतायत कुठे जायचंय धबधब्यासाठी ते. सो त्यांच्या मागे मागे चाललोय आम्ही. हे मध्ये टोपी घालून आहेत ते इकडचे रहिवासी आहेत. मामा आहेत. मामा तुम्हाला किती वर्ष झाली इकडे राहून? 25 वर्ष. मामा या जंगलात 25 वर्षापासून राहत आहेत. आणि आज आपल्याला काय वॉटरफॉल भेटत नव्हता पण मामा भेटले. आता मामा खेळ नेतात वॉटरफॉल कडे. चला मामा सोबत जाऊ. तुम्ही इकडे आले की या मामांना लक्षात ठेवा. मामांना भेटा ते तुम्हाला बरोबर नेतील वॉटरफॉल पर्यंत. फक्त इकडे पाण्या विण्यात जास्त मस्ती करू नका. खूप खोल आहे. मामाचं नाव आहे भाऊ भगत आणि मामाने घातली जर्सी प्रतिष्ठान ठाणे. चला मग आता वॉटरफॉल मामा घेऊन चाललेत. पोहोचू आपण वॉटरफॉलला. आवाज येतोय वॉटरफॉलचा खूप. पाणी दिसतंय. तिकडून तुम्हाला पाणी दिसतंय का ते बघा. फायनली आपल्याला धबधबा हा सापडलेला आहे मामाच्या मदतीने. इकडचे रहिवासी होते. सो आता फायनली आम्ही तुम्हाला धबधबा दाखवतो जिथे आम्ही पोहोचलोय. हा जो रस्ता आहे जिकडनं आम्ही खाली आलेलो आहे
डाऊनवर्ड ट्रॅकिंग करू आणि इकडे येऊन पोहोचलो असे पायथ्याशी. आता सगळे वेटिंगवर आहेत की जातील पाण्यामध्ये. अख्खी टीम अशी हँगआउट झाली आहे वॉटरफॉलला बघून. सो आता थोडा पाण्यामध्ये जातो आणि मग पुन्हा भेटतो. दीदीने घेतलाय फिशिंग रॉड आता मासा पकडायला. बघू मच्छी विच्छी येते का नाही. अजून एक इकडचे रहिवासी भेटलेत आपल्याला. ते फिशिंग करत होते. ट्रायल बेसिसवरती घेतलंय. बघू मासा भेटतो का. चला तर आता आपण आपल्या लोकेशनवर निघालो आहे. तुम्ही बघितलं खूप सुंदर असा वॉटरफॉल होता हा. आता आपल्याला इकडून वरती ट्रॅक करत करत जायचं आहे. हा बघा मोरे सर, इकडे दीदी आहे. आता चला ट्रॅक करत करत आपण वरती जाऊया. हा तिकडून आहे तिकडून आहे तिकडून. मोरे कसं वाटलं आजचं लोकेशन. अरे हा तू दाखवला पण शोधायला लय वेळ लागला. अरे तो रस्ता वेगळा आहे ना, आधी खूप आधी आहे. ठीक आहे ना, पोहोचलो ना आपण मामाच्या मदतीने. हा ऍक्च्युली आम्हाला मामानी मदत केली म्हणून आम्ही एवढं इथपर्यंत पोहोचलो. पण अर्धा तास जो ट्रेक होता तो वरतीच झाला जेव्हा हा व्ह्यू आम्हाला बघायला भेटला. खूप अशी मजा आली. आता आपण निघालोय. थांबा दम लागला. वरच्या दिशेला जायला. आपलं अर्धी टीम आपली पुढे गेली. त्यांना काही धीर नाही गोष्टींचा. तुम्हाला पण जर इकडे यायचं असेल तर तुम्ही बारवी डॅमच्या रस्त्याला जात असाल तर मुळगावचं मंदिर लागतो. खूप फेमस मंदिर आहे खंडोबाचा. त्या मंदिराचा जो लेफ्ट राईट आहे तिकडे राईट मारून गावातनंच हा रस्ता जातो या वॉटरफॉलला येण्यासाठी. फक्त एवढंच की आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला थोडंसं ट्रेक करावं लागेल कारण की हा थोडा आतल्या साईडला आहे. खूप माउंटेन्स आणि क्लाइंब करून मग जायचं आहे. पण व्ह्यू इकडे आल्यानंतर खूपच सुंदर आहे. चला चला तर मग आता आपण घरी जायला निघालो आहे. आजचा दिवस हा खूप मस्त गेला आहे. मजेदार होता. पावसाची मजा घेतली आहे खूप अशी. तर आता निघालो आहे घरी आपण. ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण अशाच दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत